आजच्या बायबलचे वचन यशायाचे पुस्तक अध्याय 22 काव्य 19 ते 23, संत पौलाने रोमकरांस लिहिलेले पत्र अध्याय 11 वचन 33 ते 36 पर्यंत आणि आजच्या शुभ वर्तमान मत्ते अध्याय 16 काव्य 13 ते 20। यशायाचे पुस्तक अध्याय 22 काव्य 19 ते 23 पर्यंत। इथल्या महत्वाच्या पदावरून तुला कमी करायला मी भाग पाडीन। तुझा नवा राजा तुला महत्वाच्या पदावरून दूर करेल। त्यावेळी मी माझा सेवक आणि हिल्कियाचा मुलगा एलियाकीम याला बोलावीन। मी तुझी वस्त्रे व राजदंड काढून एलियाकीमाला देईन। तुझे महत्वाचे पद त्याला देईन। तो सेवक यरूशलेमाच्या लोकांना व यहुद्याच्या कुटुंबियांना पित्याप्रमाणे असेल। दाविदाच्या घराची किल्ली मी एलियाकीमाला ताब्यात देईन। त्याने उघडलेले दार उघडेच राहील, कोणाही ते बंद करू शकणार नाही। त्याने बंद केलेले दार बंदच राहील, ते कोणीही उघडू शकणार नाही। त्याच्या वडिलांच्या घरात त्याला महत्वाचे स्थान प्राप्त होईल। अतिशय कठीण पृष्ठ भागावर टोकून बसवलेल्या हिऱ्याप्रमाणे मी त्याला मजबूत करेन। संत पौलाने रोमकरांस लिहिलेले पत्र अध्याय 11 काव्य 33 ते 36 पर्यंत। आहा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे। त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत। प्रभूचे मन कोणी ओळखले आणि त्यांचा मंत्री कोण होता। त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे। कारण सर्व काही त्याच्यापासून, त्याच्याच द्वारे व त्याच्याच प्रीत्यर्थ आहे। त्याला युगानुयुग गौरव असो, आमेन। आजचे सुवर्तमान मत्ते अध्याय 16 काव्य 13 ते 20। नंतर फिलिपाच्या कैसरिया कडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात। ते म्हणाले, कित्येक बप्तिस्मा करणारा योहान, कित्येक एलिया, कित्येक यिर्मया किंवा संदेशातील कोणी एक असे म्हणतात। तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात। शिमोन पेत्राने उत्तर दिले, आपण ख्रिस्त जीवन देवाचे पुत्र आहात। येशूने त्याला म्हटले, शिमोन बायोना, धन्य तुझी, कारण मांस व रक्त यांनी नव्हे तर माझे स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे। आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्या पुढे अधोलोकाच्या द्वारांचे काहीच चालणार नाही। मी तुला स्वर्गाचे राजाची किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल व पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल। तेव्हा त्याने शिष्यांना निक्षून सांगितले, मी ख्रिस्त आहे हे कोणालाही सांगू नका। हे प्रभूचे शब्द आहे। प्रभूला धन्यवाद।